टाटा IPL 2024 मधील सामन्यांना आता खऱ्या अर्थाने रंगत येत आहे। शेवटच्या चेंडूपर्यंत विजयाचे पारडे कधी या तर कधी त्या बाजूला झुकत आहे। त्यामुळे प्रेक्षकांनाही अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामने पाहायला इंटरेस्ट वाटतो आहे। टाटा IPL 2024 मालिकेतील 42वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर खेळण्यात आला। IPLच नाही तर T20च्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचे रेकॉर्ड करणारे या ऐतिहासिक सामन्यात कोणता संघ विजयी झाला, या सामन्यात कोणते खेळाडू गेम चेंजर ठरले, तसेच या सामन्याचे पारडे कसे आणि कुठे फिरले हे सर्व जाणून घेण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, कारण IPL 2024च्या सर्व सामन्यांचे आपल्या मराठीत विश्लेषण करणारं हे एकमेव चॅनल आहे। आपल्या सबस्क्राईब आणि लाईक करण्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते। त्यामुळे यापुढे अधिकच रंगतदार आणि बहारदार होणाऱ्या सामन्यातील रोमहर्षक घटना आणि नेत्रदीपक खेळी पाहायला, ऐकायला आणि अनुभवायला आपल्याला निश्चितच आवडेल। मित्रांनो, क्रिकेटमधलं मला काही कळत नाही असं राघव, शर्विल आणि संचिता या माझ्या नातवांना वाटतं। ते अगदी खरं आहे। तरीही ज्यावेळेस ईडन गार्डनवर IPL 2024चा 42वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सुरू झाला, तेव्हा मी यांना सांगितलं की आजचा हा सामना पंजाब किंग्स जिंकणार आहे। राघव, शर्विल आणि संचिता यांच्याप्रमाणेच भारतातल्या करोडो चाहत्यांना देखील असं वाटत होतं की आजचा हा सामना कोलकाता नाईट रायडर्स जिंकेल, परंतु दुबळा समजला जाणारा पंजाब किंग्सचा संघ याने 261 धावांचा पाठलाग केला आणि एक ऐतिहासिक विक्रम देखील प्रस्थापित केला। या सामन्याची कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे। कोलकात्याचं ईडन गार्डन स्टेडियम म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेलं भारतातलं नामवंत क्रिकेट स्टेडियम। याच स्टेडियमवर टाटा IPL 2024 मालिकेतील 42वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या दोन संघात खेळविण्यात आला। हा सामना IPLच्याच नाही तर T20 क्रिकेटमधील ऐतिहासिक सामना ठरला आहे। क्रिकेटमध्ये साधारणतः बॅट आणि बॉल म्हणजे गोलंदाज आणि फलंदाज यांच्यातील युद्ध पाहायला मिळतं, पण या सामन्यात फक्त बॅटिंगचं युद्ध पाहायला मिळालं आणि विशेष म्हणजे या युद्धात दुबळा समजला जाणारा पंजाब किंग्स संघाने तब्बल 262 धावांचं अशक्य वाटणारं लक्ष्य पूर्ण करून T20च्या इतिहासातील नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे। हा विजय फक्त IPL मध्येच नाही तर T20 क्रिकेटच्या इतिहासातही धावांचा यशस्वी पाठलाग करताना मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरला। या सामन्यात 42 षटकार ठोकण्यात आले, हा देखील एक विश्वविक्रम ठरला आहे। या सामन्याचे खरे हिरो ठरले जॉनी बेस्ट्रो आणि शशांक सिंह। कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 261 धावा केल्या। या धावांना जॉनी बेस्ट्रोने केलेल्या शतकांमुळेच पंजाब किंग्स हा विजय मिळवू शकले। शशांक सिंगने 28 चेंडूत केलेल्या नाबाद 68 धावा देखील या विजयाच्या शिल्पकार आहेत। या सामन्यात पंजाबचे कर्णधार सॅम करन यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 261 धावा केल्या। यात सुनील नारेने यांच्या 71, फिलिप सॉल्ट 75 आणि व्यंकटेश अय्यर यांच्या 39 धावांचा समावेश आहे। यानंतर 262 धावांचे लक्ष्य घेऊन पंजाबचा संघ मैदानात उतरला। पंजाब किंग्स हे आव्हान पेलू शकणार नाही अशी करोडो क्रिकेट प्रेमींची खात्री होती। IPL गुणतालिकेत 8व्या क्रमांकावर असणारा हा संघ दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला हरवू शकेल याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती। पण म्हणतात ना, क्रिकेटमध्ये अशक्य ते शक्य होऊ शकते, याचा अनुभव या सामन्यात सर्वांना आला। पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी फक्त 2 विकेट्स गमावून निर्धारित 20 षटकाच्या आत 8 चेंडू बाकी असताना 262 धावांचे अशक्य लक्ष्य गाठले आणि हा ऐतिहासिक विजय मिळविला। पंजाबच्या प्रभसिमरन सिंग यांनी 20 चेंडूत 54 धावा केल्या। रायली रोसोने 26 धावा केल्या। शशांक सिंगने
28 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. तर आजच्या विजयाचे मानकरी ठरले जॉनी बेअरस्टो. त्यांनी 48 चेंडूत नाबाद 108 धावा करून IPL 2024 मधील ऐतिहासिक विजय पंजाब किंग्सला मिळवून दिला. पंजाब किंग्सच्या या विजयाचे खरे शिल्पकार जॉनी बेअरस्टो आणि शशांक सिंग आहेत. याविषयी आपल्याला काय वाटते? कृपया कमेंट बॉक्समध्ये यस किंवा नो लिहून आपले मत अवश्य कळवा. हा व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ दिल्याबद्दल तसेच हा व्हिडिओ सबस्क्राईब आणि लाईक केल्याबद्दल आपले मनापासून आभार.